बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. आता ह्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पाऊस पडणार आहे का? तसेच मान्सूनला अजून चांगली बळकटी मिळेल का? नमस्कार, मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 13 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून प्रणाली वाऱ्याच्या दिशानुसार आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे बांगलादेशच्या दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक कमी दाबाव क्षेत्र विकसित झाले. आता हे कमी दाब क्षेत्र काही अजून प्रभावी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच कदाचित हे डिप्रेशनमध्येही जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच दुसरे कमी दाब क्षेत्र हे दिल्लीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये सुद्धा विखुरलेला आहे आणि मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा ही राजस्थानच्या उत्तर भागापासून दिल्ली उत्तर प्रदेश पासून या कमी दाबा क्षेत्रापर्यंत विखुरलेला आहे. याचबरोबर जे उत्तर पश्चिमी जे उष्ण वारं राज्याकडे येत होतं ते आता थोडीफार कमी झालेलं पाहायला मिळतं आणि बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल या दोन्ही समुद्रामधून बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा देशाचा बहुतांश भागामध्ये सध्या पाहायला मिळते. मात्र जो बंगालच्या उपसागरात दक्षिण भाग असेल या दक्षिण भागावरून अजूनही जे वारं आहे ते वारं फिलिपाईनच्या बेटापासून म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये जात आहे, कारण या ठिकाणी जे सर्क्युलेशन्स आहेत आणि सायक्लोन स्ट्रोम बनले त्याकडे अजूनही वारं जात आहे. मात्र मान्सूनवरती याचा विपरीत परिणाम अजूनही पाहायला मिळतोय. येणाऱ्या काही दिवसात अजून परिस्थिती अशीच राहण्याची दाट शक्यता. मात्र राज्याच्या काही भागामध्ये या कमी दाबाचा क्षेत्राचा चांगला प्रभाव पाहायला मिळण्याची शक्यता, खास करून विदर्भाचा जो पूर्व भाग असेल. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला, विदर्भाकडून गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, चारमोसी याचबरोबर इटापल्ली, अहेरी जोरदार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आता सध्याही पाऊस पाहायला मिळत आहे. याचवेळी चिंचोराचा दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर भंडारा गोंदियाचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस. नागपूर असेल, याचबरोबर वर्धाचा बहुतांश भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपाचे थेंब काही वेळापुरता पाहायला मिळू शकतात. याचबरोबर चंद्रपूरचा शिंदेवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, दक्षिणचा भाग असेल गोडपिंपरी याचबरोबर चंद्रपूरचा तालुका असेल ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. तसेच यवतमाळचा महागाव असेल, पुसद असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर चाळीसगावचं जर पाहिलं, राळेगाव जर पाहिलं या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच यवतमाळ, दिग्रज, नेर ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नांदेडचा किनवटमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच बिलोली, मुदखेड, देवरुख या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. लातूरचं जर पाहिलं, लातूरचा बहुतांश भागामध्ये सध्या तर ढगाळ वातावरण आहे. रात्री एक दुसऱ्या स्वरूपात सर आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये निलंगा असेल, उदगीर असेल, अहमदपूर तालुक्यामध्येही काही ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर धाराशिवचा उमरगा असेल, उस्मानाबाद असेल, तुळजापूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. भूम पारंडा ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बीडमधील गेवराई, पाटोदा, आष्टी या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पूर्व बाजूला मात्र वातावरण स्वच्छ पाहायला मिळतं. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश भाग असेल, जालनाचा बहुतांश भाग हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. तसेच विदर्भातील पश्चिम बाजूला म्हणजे बुलढाणा असेल, याचबरोबर वाशिमचा भाग असेल, याचबरोबर अकोल्याचा भाग असेल या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळते. जोरदार पाऊस नाही आहे, मात्र तुरळक स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर धुळे असेल, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा बहुतांश संपूर्ण भाग या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हलके थेंब याच्यामध्ये पेठ, दिंडोरी, चांदवड, सटाणा, मालेगावमध्ये हलके थेंब पाहायला मिळतात. त्याचबरोबर जळगावच्या उत्तर भागामध्ये हलके थेंब पाहायला मिळतात. त्याचबरोबर बाकीचे 2 जिल्हे असतील, याच्यामध्ये नंदुरबार असेल आणि धुळे असेल या ठिकाणी ही विखुरल्या स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र अहिल्यानगरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, पारनेर, राहुरीपासून नेवासा, चांदवड असेल, याचबरोबर शेवगाव असेल, कर्जत, श्रीगोंदा हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याच्यामध्ये सासवड असेल, दौंड असेल, इंदापूर, बारामती, लोणावळा, खंडाळा, जुन्नर, राजगुरू, पुणे शहरामध्येही काही हलके थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सातारा जिल्ह्याचा घाटमाथ्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. पश्चिम भाग म्हणजे पूर्व बाजूला जर पाहिलं, वडूज असेल, दहिवडी, फलटण ढगाळ वातावरण पाहायला मिळते. सोलापूरमध्ये बहुतांश करमाळचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस. मोहोळ, सोलापूरचा उत्तर भाग असेल म्हणजे सोलापूर उत्तर भाग तालुका असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. बाकीच्या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जतचा जो दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपात थेंब पाहायला मिळतात. तसेच तासगाव, कोटे, मंकाळ, मिरज, खानापूर असेल, विटाचा काय भाग असेल, पलूचा काय भाग असेल, हलके थेंब पाहायला मिळतात. याचबरोबर वाळवा तालुक्याचा
काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पावसाच्या नोंदी होण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचाही घाटमाथ्याचा भाग हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्गचा अति पश्चिम भाग असेल, पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र पूर्व बाजू जर पाहिलं, या ठिकाणी काही अंशी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरीमध्ये राजापूर असेल, लांजा असेल, देवरुख असेल, अणुस्कुरा घाट असेल, खेड असेल, दापोली, गुहागर या भागामध्येही काही अंशी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अलिबागचं जर पाहिलं, अलिबागमधील पेन असेल, याचबरोबर रायगड जिल्ह्याचा अलिबाग, पेन, रोहा, मसोड असेल, याचबरोबर खालापूर या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. ठाणे जिल्ह्याचा ठाणे असेल, उल्हासनगर, मुरबाड जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस संततधार स्वरूपात आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच पालघरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर आज रात्री म्हणजे आज दुपारीपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत पावसाचा अंदाज जर पाहिला, येणाऱ्या 24 तासामध्ये कोकणाचा अतिपश्चिम भाग असेल, रत्नागिरी पश्चिम, सिंधुदुर्ग पश्चिम हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पूर्व बाजूला चिपळूण असेल, खेड असेल, लांजा असेल, देवरुख असेल, याचबरोबर सिंधुदुर्गचा वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, रायगडचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये आपल्याला तुरळक काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. ठाणे जिल्ह्याचा कल्याण, भिवंडी, शहापूर एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नवी मुंबईमधील पनवेल असेल, याचबरोबर घनसोली, रबाळे, ऐरोली, याचबरोबर शहापूर, मुरबाड या भागामध्येही आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहर असेल, उपनगर असेल चा भाग असेल, याचबरोबर पालघरचा भाग असेल, ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळतो. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिमात पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, लोणावळा, खंडाळा, वडगाव, भोर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील. याचबरोबर राजगुरुनगर, शिरूर असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच सातारा जिल्ह्याचा अतिपश्चिम भाग असेल, मेढा, महाबळेश्वर, वाई, कराड, सातारा या ठिकाणी ही तुरळक काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस. पूर्व बाजूला मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा तासगाव, कवठेमहांकाळपासून पश्चिमेला याच्यानंतर मिरज असेल, विटा भाग असेल, याचबरोबर खानापूर असेल, पलूस असेल, शिराळा, वाळवा हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जत, कवठेमहांकाळचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहील. सोलापूरचा बहुतांश ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. मात्र काही अशा ठिकाणी असणार आहे, त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल व एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला, कोल्हापूरचा जो अतिपूर्व भाग असेल, ढगाळ वातावरण राहील. मात्र जो घाटमाथ्याकडचा संपूर्ण भाग असेल, तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर अहिल्यानगरचा अकोले असेल, पारनेरचा श्रीगोंदाचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच राहुरी, नगर, श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये संपूर्णतः ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. खान्देचा विचार केला, खान्देशमधील नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये नांदगाव, येवला, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, पेठ, सरगणा या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मालेगाव, सटाणामध्ये काही अंशीच पाऊस पाहायला मिळेल. खास करून त्या ठिकाणी फक्त वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता व एक दोन असे गावं असेल, त्या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जळगाव जिल्ह्याचा अळमनेर, पाचोरा, बडगाव, जामनेर, याचबरोबर भुसावळचा काय भाग असेल, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर नंदुरबारचा उत्तरेचा भाग संपूर्ण असेल, या ठिकाणी काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. धुळ्याचा दक्षिण भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. साक्री तालुका असेल, सिंदखेडा असेल, याचबरोबर शिरपूर असेल, वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा चित्र संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, जालनाचा उत्तर भाग हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर छत्र संभाजीनगर दक्षिण भाग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणारा जो कमी दाबा क्षेत्र तयार होणार आहे, या कमी दाबाचाही काही लाभ या क्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. मात्र काही ठिकाणी असे असणार आहे, त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन हलक्या स्वरूपाचे थेंब विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळतील. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा अतिपूर्व भाग असेल, याच्यानंतर नागपूर संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा उत्तर संपूर्ण भाग असेल, गडचिरोली संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला काही अंशी जोरदार, काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जोरदार पाऊस जर पाहिला, ब्रह्मपुरी, नागपूर चा पश्चिम भाग, पूर्व भाग असेल, भंडाराचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये भंडारा, साक्रोशी, याचबरोबर तुमसर असेल, दौनी असेल, या ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. याचबरोबर वर्धा संपूर्ण जिल्हा, अमरावती संपूर्ण जिल्हा, यवतमाळ संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, वाशिम संपूर्ण जिल्हा आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग
या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे, म्हणजेच हलका स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अकोलाचा उत्तर संपूर्ण भाग आणि बुलढाण्याचा उत्तर संपूर्ण भाग या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासाठी IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर गडचिरोली असेल आणि भंडाराचा भाग असेल, गोंदियाचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर नाशिकचा घाटमाथ्याचा भाग, मुंबई, ठाणे, रायगड, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पश्चिम, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सॉरी, या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा नाही, फक्त जोरदार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आहे. याचबरोबर लातूर असेल, नांदेड असेल, या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र कोणताही अलर्ट दिलेला नाही. मात्र आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.